नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आपल्या घरात जर भाजीला नसलं तर काय करायचं, पटकनी बेसन पीठ घ्यायचं. पहा मैत्रिणो, इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. त्याच्यानंतर घ्यायचं आहे पटकनी एक कांदा घ्यायचा आहे, अगदी मध्यम आकाराचा मैत्रिणो, आणि तो असा गोट्याने फोडून घ्यायचा आहे. पहा कांदा, हे बघा मस्त असा गोट्याने फोडून घ्यायचा की मध्ये असा फाकाळला पाहिजे. त्याच्यानंतर एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आणि एक लसणाची कांडी घ्यायची. मग पहा, हा कांदा गॅस पेटून असा गॅसवर ठेवायचा, लसणाची कांडी बी ठेवायची आणि खोबरं बी मैत्रिणी त्याच्यावर ठेवायचं. मग पहा मैत्रिणी, ही रेसिपी एवढीच छान आहे आणि अक्षरशः खरंच खूप मस्त रेसिपी आहे. जर तुम्ही एकदा केली तर आठवड्यातून नक्कीच 4 वेळा करसान. चला, इथं खोबरा मस्त असा आपण भाजून घेऊया. पहा, अगदीच चांगल्या पद्धतीने हे खोबरं भाजून घ्यायचे मैत्रिणी. पहा, उलटं पालटं करून आपल्याला भाजून घ्यायचे. खोबऱ्याला भाजायला अजिबात टाईम लागत नाही आहे आणि अशा पद्धतीने भाजून कोणतीही गोष्ट टाकली तर अक्षरशः आपल्या कालवणाला व भाजीला अगदीच चांगली चव येते रेसिपीला. चला, आता इथं लसूण बी मी भाजून घेणार आहे, तो साईडला काढणार. त्याच्यानंतर हो का, असं खोबरं भाजून घेतलं की पुन्हा ते गोट्याने टेचायचं. मग पहा, मस्त असं टेचून घेते की अशी त्याची जाळी पडली पाहिजे त्या खोबऱ्याची. पहा आता, हे बघा, खोबरं तर तुटलं नाही पाहिजे, फक्त अशी चपटी जाळी झाली पाहिजे की आपल्याला ते पुन्हा थोडंसं भाजून घ्यायचं. हे बघा, म्हणजे काय होतं, पुन्हा आपलं खोबरं मस्त असं भाजून निघतं आणि अजिबात अशी करपट वगैरे होत नाही. पहा मैत्रिणो, छान, हे बघा खोबरं छान भाजले. त्याच्यानंतर पुन्हा लसूण कांडी ठेवते, तिला बी थोडी भाजून घ्यायची. मस्त असं भाजून झालेलं आहे. पहा, आता इथं दुसरं वाटणाची तयारी पाहू शकता मैत्रिणी. इथं मी काय काय घेतले, इथं काळे तीळ घेतलेत, हावरी तीळ घेतले आणि थोडेसे धने आणि हे खोबरं बघा भाजून घेतलेलं आणि कोथिंबीर. त्याच्यानंतर आपल्याला हा लसूण, हे बघा, ही कांडी अशी भाजून घेतलेली, ही सुद्धा गोट्याने टेचायची. अशी पटकनी मोकळी कांडी होती. पहा, अगदी मऊसूत अशी कांडी होती आणि तीसुद्धा आपल्याला वाटणात घ्यायची. पहा मैत्रिणी, खरंच मैत्रिणी, ही भाजी एवढी छान होती. आता काय भाजी बनवते मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही पोस्टर आहे पाकसान. खूप छान भाजी होती ही. अक्षरशः आपल्या घरात काही नसलं की असं पटकन घेऊन अशी रेसिपी करायची, एकदम मस्त, अगदी सगळ्यांना आवडेन अशी. पहा मैत्रिणो, लसूण बी असा मस्त असा सोलून होतं बरं का. एकदा लसूण भाजून घेतला ना, त्याची चवही खूप छान लागते. संपूर्ण हे भाजून वाटण टाकलेलं आहे मी, काय तळून वगैरे अजिबात घेणार नाही आहे, असंच भाजून टाकायचं. पहा, आणि त्याची चव खूप छान लागते. चला, तोपर्यंत पुढची तयारी, आपला कांदा भाजतो आहे. इथं ह्याच्यात बघा, ह्या पिठामध्ये थोडंसं नकळत मीठ टाकलेलं आहे मी मैत्रिणी. त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून तिखट टाकायचं, याच्यात हळद पावडर टाकायची मैत्रिणी, असं नकळत टाकायचं, जास्त बी नाही टाकायचं. पहा, आणि अक्षरशः थोडंसंच पाणी घेऊन ते पीठ मिक्स करायचं बरं का. अगदी छान असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा याचा पिठाचा. पहा, आता लई चिकट असलं की त्याला काय करायचं मैत्रिणी, थोडंसं तेल लावायचं की गोळा अजिबात हाताला चिकटत नाही. हे बघा, छान गोळा झालेला आहे आणि तेल लावून साईडला ठेवला आहे. पहा, चला, इथं मिक्सरचं भांडं घेऊया. हा कांदा पूर्ण का असा टाकून द्यायचा आहे, पण मैत्रिणी त्याचा आपल्याला जो काळापाना असतो ना, तो काही ठेवायचा बरं का, सगळा काढायचा नाही. आणि हा कांदा लगेच टाकून द्यायचा. त्याच्यानंतर हे का, इथं खोबरं बी मी टाकून देणार आहे ते, आणि इथं धने, सफेद तीळ, काळे तीळ असे घेतलेले. हे संपूर्ण आपल्याला अगदी माहीम असं वाटून घ्यायचं आहे मैत्रिणी. अशी जर तुम्ही वाटणं घातली भाजीला तर खरंच खूप टेस्टी भाजी होती. चला, आता इथं जिरी टाकून दिलेली आहे. पहा, मी तेल अगदी छान तापलं आहे. त्याच्यानंतर लगेच जिरी टाकून द्यायची. जिरी मोहरी तडतडली की मैत्रिणो, आपल्याला त्याच्यात काही सुके मसाले टाकायचे. पहा, चवीपुरती हळद, थोडंसं धना पावडर, जास्त नाही कारण की आपण धने काही घातलेले आहेत. त्याच्यानंतर थोडासा मटण मसाला, बेडकी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, असे हे मसाले मी याच्यात घालून घेणार आहे. पहा,
तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणते कोणते आवडतात ते मसाले तुम्ही टाकू शकता. आता जे वाटण आपण वाटले ते सुद्धा टाकून देणार. मस्त असं काळं वाटण तयार झालं आहे आणि ह्या भाजीला अक्षरशः काळंच वाटण लागतं बरं का, म्हणजे भाजी बी खूप टेस्टी होती मैत्रिणी. पहा छान अगदी तेलही सुटलं आहे, मस्त असा खमंग मसाला आपला परतत आलेला आहे. पहा आता 1-2 मिनटं हलवायचं आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये मैत्रिणी पाणी टाकून घ्यायचं आहे. पहा छान अगदी तेल सुटलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला किती भाजी करायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. त्याच्यानंतर मी थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली, पहा तीसुद्धा क्रश करून टाकणार आहे. मस्त असं कस्तुरी मेथीने छान खमंग टेस्टी भाजी लागते बरं का. आणि ती आता मी पुन्हा अशी मिक्स करून घेते. पहा आपल्याला पाणी ओतायच्या आधी मस्त असं ते परतून घ्यायचं सगळं. पहा मैत्रिणो सुंदर वाटण परतले का ना. आता त्याच्यानंतर आपल्याला किती भाजी करायची त्याच्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं मैत्रिणो. पहा चवीपुरतं मीठही टाकले. आता या पाण्याला अक्षरशः भाजीला खळखळून उकळी आलेली आहे बरं का. मसाला बी छान शिजला आहे. चला आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते काय करायचे. की अशी मस्त झटपट भाजी बनवायची मैत्रिणी. विकत काही आणायचं नाही, अशा घरच्या घरी शेव पाडायची आणि मस्त भाजी बनवायची. बघा खूप टेस्टी लागती, खूप चवेदार आणि किती बी खा, कारण की आपल्या घरी आपण तयार केलेली शेव आहे. चला असा झाऱ्या घ्यायचा आणि त्या झाऱ्यावर तो गोळा ठेवायचा पहा पिठाचा आणि अक्षरशः असा अलगद हाताने दाबून घ्यायचा. पहा अगदी छान अशी मस्त शाव पडते. आपल्याला हवी अशीच तुकडे 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 पडत राहतात. मस्त अशी तयार होती बघा शावची भाजी. खरंच अक्षरशः हॉटेलमध्ये गेलं तर खूप महाग डिश भेटती, पण आपण घरी जरी बनवली इतकं तर खरंच हॉटेलच्या तोंडात म्हणतात ना मारेन अशी ही भाजी होती तयार. सुंदर पहा काय सुंदर या झाऱ्याने शाव पडते. पहा मैत्रिणी मस्तपैकी संपूर्ण पीठ मी असंच करणार आहे आणि ती अगदी छान शाव पाडणार आहे. पहा की आपल्याला लगेच शाव टाकल्या मैत्रिणी त्याच्यात काही चमचा वगैरे अजिबात घालायचा नाही बरं का. 5-1 मिनटं तसंच ठेवायचं, 2 मिनटं. त्याच्यानंतर आपण हलवणार आहे आपली भाजी झाल्यावर. पहा आता इथं संपूर्ण हे पुसून टाकलेलं आहे पाहू शकता आणि छान उकळलेलं आहे. पहा मी आता तुम्हाला भाजी बी दाखवते. हे बघा काय सुंदर भाजी दिसती. अक्षरशः मैत्रिणी आपली ही भाजी रेडी झालेली आहे. पहा आणि कलर बी खूप छान आला आहे आणि मस्त अशी दिसती चमचमीत आणि चवदार बी लय होती छान. पहा मैत्रिणी ही शावची भाजी. पहा मैत्रिणी अगदी सुंदर अशी भाजी झालेली आहे. तुम्हाला जर आवडली तर एक लाईक एक सबस्क्राईब करा संगीता किचनला. मस्त खा मस्त राहा मैत्रिणी आणि रेसिपी बी सांगा कशी वाटली कशी नाही. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का. पहा काय सुंदर अशी झालेली आहे पाहू शकता मैत्रिणी भाजी. नक्कीच मला सांगा मैत्रिणी. चला उद्या भेटूया आपण. बाय.